अजून शुअर नाहीये फ्लाइट डिले की नाही. भाई ने बोला करने का तो करने का. हे आपण कुठे आलो आहे? ठीक आहे. शिवास टॅटू ते आणि लाईव्ह पण मिळते आणि आज जायची पण गरज नाही, उभ्या उभ्या दिसतंय. बन रहे हो. हाय मंडळी, नमस्कार आणि वेलकम टू अनदर व्लॉग. आणि आज आपण चाललेलो आहे बुकारेस्टला, जी रोमेनियाची कॅपिटल आहे. आणि आता आम्ही आहोत चॉपिन एअरपोर्ट. आणि आम्ही ॲज युजल लेट आहोत फ्लाईटसाठी आणि इथे ऑलरेडी स्नोफॉल झाला आहे. हे चांगलं हे चांगलं. हम तेरे बिना भी रह नहीं सकते. पोलंडमध्ये राहून हे सगळं करावं लागतं. हे सेकंडरी ऑप्शन आहे. प्रायमरी कसं असतं, जॉब करावा लागतो आणि नंतर 4 नंतर काय बोलतात त्याला, जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकल. बोल रे एवढं. आम्ही ऍक्च्युली बोर्डिंग पास ऑलरेडी आहे आमच्याकडे. तर खरं सांगतो किती बीप करणार. तेच आहे आता सिद्धी जेवढ्या गोष्टीत असणार आहे ते सगळं बीप करावं लागणार. तू पण यावेळी डायरेक्ट शिव्या फक्त घरच्यांना पाठवू नका, त्याला तुमचेच लागतील. घरच्यांना सवय आमच्या. गाईज जस्ट आम्ही आता सिक्युरिटी क्लिअर केलंय आणि आता आहे ड्युटी फ्री मध्ये टाइमपास करू. आमचा 1 तासामध्ये म्हणजे Flight board करायची. 6:30ची फ्लाईट. आता म्हणजे 5:30 5:15. आता आम्ही बघतोय खाण्यापिण्यासाठी काय आहे का, कारण अजून 1 तास आहे फ्लाईट पकडायला. आणि सगळे खूप एक्सायटेड आहेत कारण फर्स्ट टाइम आम्ही पोलंडच्या बाहेर कुठेतरी चाललोय. तर पिंकी एक्सायटेड. फर्स्ट ट्रिप आहे. तोडकर किती ट्रिप आहे तुझी? माझी ही फोर्थ ट्रिप आहे. तोडकर आमचा सिनियर मेंबर आहे. सिनियर मेंबर ऑफ द ग्रुप. सगळ्यात लेट आलोय पण सगळ्यात आधी गेलो. हा ना यार, आता 3 वर्ष अगोदर आल्या तरी पहिल्यांदा. इथं दुसरा महिन्यात चालली आहे. क्या बोल सकते अभी. भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शोहरत है, TRC. बॅड न्यूज आहे आणि ती अशी आहे की आमची फ्लाईट डिले झाली आहे. विंकी, किती तास डिले आहे फ्लाईट? आमची फ्लाईट डिले आहे 1 तास डिले. 1 तास डिले आणि आम्ही 1 तास लवकर आलोय. त्यामुळे आता भाई फुल आम्ही फिरतोय इकडे तिकडे. आणि ड्युटी फ्री एक्सप्लोर करायचं, अजून काहीच करू शकतो. आणि खायला वगैरे आता थोडं शोधू कारण फ्लाईट इज डिलेड आणि आत्तापासून 2 तासानंतर फ्लाईट आहे. बघूया काय होतं. गाईज आपल्यासोबत आहे सिद्धी, जी या ट्रिपची प्लॅनर आहे आणि ती आपल्याला सांगेल की ॲक्च्युली हा प्लॅन कसा झाला होता. तर सिद्धी आम्ही इंडियाला होतो सगळे, ठीक आहे. आणि आम्ही मालवणला फिरायला गेलेलो. तर मालवणमध्ये आम्ही असंच बसलेलो. तर बसल्या बसल्या आम्ही असं सर्च केलं की आपण पुढे जाऊ शकतो फिरायला वगैरे. तर आम्ही रॅनेट चेक केलं, वॉर्सो टाकलं आणि एव्हरीवेअर टाकलं की कुठे स्वस्त भेटते. स्वस्त आम्हाला भेटली रोमेनियाची 190 रिटर्न. आम्ही ऑन द स्पॉट हे केलं, बुक केली आणि आम्ही सगळ्यांना फोन केला की कोणी येते का. भाई आम्ही एवढे उपट सोडून बोला की भाई ने बोला करने का तो करने का. आता बुकारेस्टमध्ये करंट टेम्परेचर ऑलमोस्ट काहीतरी -4-5 वगैरे आहे आणि कंटिन्यू स्नो आहे. आणि बुकारेस्टमध्ये ॲक्च्युली व्हिजिट करायचा खरं टायमिंग आहे मे वगैरे, कारण ते समरमध्ये सुरू आणि स्प्रिंग पण. अगेन देन आता आम्ही सिद्धीच्या भरोश्यावर चाललोय. लेट्स सी हाऊ इट गोज. आमची तिघांची पण फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप आहे आफ्टर कार्ड. अजून शुअर नाहीये फ्लाईट डिले की नाही. हा शुभम तोडकर काय डिले 1925 आणि त्याला मेसेज आलाय की नाहीये डिले. तर बघूया शुभम तोडकर, जर फ्लाईट मिस झाली तर तोडकर सगळ्यांचे पैसे भरणार. तर आमचा टोटल 3 दिवसाचा प्लॅन आहे गाईज आणि आम्ही 9 लोक आहे सोबत. आणि आत्ता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि आमची फ्लाईट डिले
1 तास. तर आत्ता राईट नाव वी आर एक्सप्लोरिंग ड्युटी फ्री आणि एव्हरीथिंग बुकारेस्टमध्ये. इथून 2 तासाची फ्लाईट असते बुकारेस्टला जाण्यासाठी. तर लेट्स सी कशी जाते. खूप भूक लागली. तर मॅकडी जवळ आलो आहे आणि काय खाण्यासाठी मिळतं का बघतो. बरं पट पोट वेळेवर नाही म्हणून भूक लागली. मी खातोय मॅकडीमधनं. सिद्धी ऑलरेडी पिझ्झा खाऊन आली आहे. डबल एक्सेल डबल एक्सेल आम्हाला काही घेऊन नाही आली म्हणून आम्ही आता पिझ्झा बर्गर खातोय. जे आम्हाला समजलं होतं की फ्लाईट डिले पण डिले नाही आहे, टाईमवर आहे फ्लाईट. तर आता बघूया फ्लाईटचा काय स्टेटस आहे. फ्लाईटमध्ये बसूया फ्लाईटमध्ये. आणि सीन असा झाला आहे की आमच्याकडे लगेज बॅग नव्हती, फक्त केबिन बॅग होती. आणि त्याने काहीतरी सेंटीमीटर्स दिलेले, त्याच्यामध्ये तुमची बसली पाहिजे असं त्यांचं काहीतरी होतं. आणि विंकीचे बॅग, विंकी जरा बॅग दाखव तुझी. बॅग एवढी डेंजरवाली आहे भरलेली. आणि हा तोडकरची बॅग बघा, विंकीची बॅग बघा. तर गाईज ॲज एक्सपेक्टेड विंकीला पकडलं होतं ना लोकांनी. आपण आपला गुडलक सोबत घेऊन चालतो. माझा गुडलक आहे, आपण कुठे पकडल्या बिकडल्या जात नाही. तर विंकीला सोडलं. पण आम्ही मराठी बोलतो म्हणून आम्हाला सोडलं. हा. काय मराठी मराठी माणसं सगळीकडे. आम्ही डायरेक्ट आम्ही राज ठाकरेला फोन केला डायरेक्ट. विषय असा आहे की हे जी बॅग आहे ना, ह्याच्या लोकांनी साईज वगैरे आम्हाला दिली. त्या साईजमध्ये बसली पाहिजे. ओ शेट बस आहे. पैसे भरून लागतात. पण असं झालं की विंकीला सोडलं त्यांनी. तर काही सीन नाही झाला कारण त्यांच्याकडे एक मेजरिंग स्केल होता, त्यात बसली विंकीची बॅग. ती माहिती व्हिडिओ आहे, अरे आपने तो प्लेन का तिकीट दिया और बस से लेके जा रहे हो. चालू झालंय त्यामुळे वेलकम टू बुकारेस्ट. पहिलं पाऊल बुकारेस्टमध्ये रोमेनियाला. आणि एवढी थंडी नाही आहे, वॉर्सो एवढी थंडी नाही आहे, नॉर्मल आहे. वॉर्सो एवढी नाही थंडी. आणि हे आमचं प्लेन होतं. सो वी आर हिअर. चला, वेलकम टू बुकारेस्ट. तर गाईज आफ्टर 2 hours आम्ही पोचलो आहे पोलंड रोमेनियाला. आणि खूप मस्त फ्लाईट होती. कधी आम्ही पोचलो आम्हाला काही कळलंच नाही. आणि आत्ता वाजले ते 9. पोलंडमध्ये आणि रोमेनियामध्ये 1 तासाचा डिफरन्स आहे, टाईम डिफरन्स. तर इथे अराऊंड 9:15 झालं आहे. हॉटेलवरती जाऊ. आणि विंकी कसं वाटतं तुला? खूप छोटा एअरपोर्ट आहे. मला वाटतं हा प्रायव्हेट एअरपोर्ट आहे की मला माहीत काय सीन आहे, पण खूप कॉम्पॅक्ट छोटासा एअरपोर्ट आहे आणि खूप कमी लोक आहेत. आणि एकदम 2 तासामध्ये आम्ही पोहोचलो, त्यामुळे असं समजलं पण नाही की कधी ट्रॅव्हल केला काय केला. पण बरं आहे. आता आम्ही जाऊ आमच्या अकोमोडेशनवरती, जे इथून काहीतरी 7 ते 8 किलोमीटर लांब आहे. आणि पण ते ॲक्च्युली मेन सिटी सेंटरमध्येच आहे. तर इथून आम्ही बाहेर निघू फ्रेश वगैरे होऊन आणि बघू कसं काय. छोटूसा एअरपोर्ट. गाईज आत्ता आम्ही जस्ट एअरपोर्टमधून बाहेर आलो आणि साहिलने कॅब बुक केली आहे. इथून ऑलमोस्ट 20 मिनिट्समध्ये आम्ही आमच्या अकॉमोडेशनवरती पोहोचू. हां विंकी, बाय विंकी. आम्ही बसलो आता कॅबमध्ये. विंकी दुसऱ्या कॅबमध्ये गेल्या कारण 3 लोकच अलाउड होते. हां
कसं वाटतं मला साऊथ मुंबईला येऊन? पूर्ण साऊथ मुंबई फील आहे. साऊथ मुंबईचं आहे भाई ते सोड. या गल्ल्यांमध्ये येऊन असं वाटलं कोणीच नाही आहे इथे. आता पोचलोय इथे कुठेतरी आमचा स्टे आहे. आम्ही फिगर आउट करू आता नक्की कुठे माहित नाही. आय थिंक ही बिल्डिंग आहे किंवा ही आहे माहित नाही. तर आता आम्ही की वगैरे सगळं फिगर आउट करतो आणि तुम्हाला रूम टूर दाखवतो. लेटर बॉक्समध्ये त्या लोकांनी चावी ना ह्याच्यात ठेवलेली आहे बघ. आणि मग त्यांनी पासवर्ड टाकला आणि मग त्याच्यातून चावी काढली. फुल हॅरी पॉटर. रात्री खेळ चालले. ए तू गप्पा बस इथे नको भाई. इकडचं भूतान इथं कोणतरी हनुमान चालीसा करायला लागेल नंतर पण पोलिश मध्ये लावायचे की रोमेनियन मध्ये लावायचे? कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? चावी घेतली याच्यामध्ये त्यांनी चावी ठेवलेली आणि इथे आहे आमचं जे. आता तुम्हाला रूम टूर दे. खाली आहे रूम आहे. गाईज असे रूम्स आहेत. हे अंडरग्राऊंड आहे आणि खाली 2 रूम्स आहेत आणि हा अख्खा विला आपलाच आहे. सॉरी हे काय किचन आहे ना? हो नाइस किचन. उधर क्या है रूम है? अच्छा नीचे वाले रूम्स बड़े हैं फिर. तर गाईज आम्ही आता पोचलोय जस्ट. बॅगसेक्स पण नाही ठेवले. तुम्हाला पहिले रूम टूर दिले. तुम्ही किती इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी बघा. आणि आता आम्ही फ्रेश अप होतो आणि खाण्याचा सीन बघतोय. आता खाण्यासाठी फिरते आणि फिरता फिरता असं रिअलाईज झालं की रोमेनियाचे आत्ताचे जे रस्ते आहेत आत्तापर्यंत जितकं फिरलं ते एक्झॅक्ट मुंबईसारखं वाटतंय. नॉट एट ऑल डिफरन्स. आता पोलिशमध्ये कसं पोरी बघतात ना पोलंडमध्ये काही पोरं पोरी वेगळे दिसतात. असं रोमेनियामध्ये दिसलं पाहिजे ना इकडचे लोक कसे दिसतात. ह्या लोक ह्या पोरींना पोरी बघायच्या. पोरी बघितल्या पाहिजे. आम्ही पोरी बघायच्या थांबला. वाव. आम्ही पोरांसाठी बघतो. आम्ही इथली रोमेनियाची नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला आलोय आणि यू गाईज कॅन सी trees glow. Caddy drop top, got the rims on shine. West Coast living, where it's always fine. Barbecue, grilling, got the. मस्त आहे ना बघ. ते आपण बघितलं. आई नाईट आता लाईफ. असं वाटतंय दुसऱ्या कंट्रीमध्ये आलोय पोलंड सोडून. वेगळं आहे काहीतरी. आता 5 मिनिटं आधी आपण लोकांना शोधत होतो. आता लोक विचारतात आपल्याला बाईक चला या लोकांना. आत्ता आलो आहे रोमेनियाची नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला आणि खूप क्रेझी एक्सपिरियन्स आहे. म्हणजे वॉर्सॉमध्ये पोलंडमध्ये पण जिथे आम्ही राहतो तिथे पण खूप मस्त नाईट लाईफ असते. पण इथे थोडा डिफरंट एक्सपिरियन्स आहे. वेंकी तुला काय म्हणायचं आहे यांच्या नाईट लाईफबद्दल? ॲक्च्युली आम्ही आता इनिशियल एक्सप्लोअरच करतोय. पण जेवढा पण आम्ही आता एक्सप्लोअर केला आणि बघितला थोडंसं हॅपनिंग आहे. पार्टी वगैरे चालू आहे भरपूर ठिकाणी आणि चिल आहे. म्हणजे एकदम सेफ आहे मुलींसाठी आणि मुलांसाठी पण. भरपूर टुरिस्ट वगैरे पण आले जातात. आणि आता आम्ही अजून एक्सप्लोअर करू आणि आम्ही तुम्हाला सांगू की एक्झॅक्टली कसा एक्सपिरियन्स वगैरे आहे. फूड कसं आहे, इकडचं कल्चर कसं आहे. भाई अजिबात घाबरत नाही मी.
भाई खूपच डिफरंट नाईट लाईफ आहे, कारण मी पोलंडमध्ये पण असं एक्सप्लोर नाही केलं. साहिल तू बघितलं असलं पोलंडमध्ये? हे आपण कुठे आलो आहे? ठीक आहे. ते कुठलं सीट आहे ना थायलंडचं. मला असं कोणीतरी बोललं की आपण परत यायचं आहे का? मी येईल. पण एकटा ये. थँक्यू. तर भाई मी एकटा येणार आहे, पण ठीक एकटे का नसेल ना असं, काहीच नाही असं. पोलंड सभ्य वाटलं मला ह्याच्यामध्ये. कारण मी जेवढे क्लब्स बघितले त्यामध्ये थोडेसे पब्लिक आहे. तू असा फर्स्ट टाइम बघते भाई? हा, आणि मी ते ऑब्झर्व केला भाई सगळीकडे ना म्हणजे काइंड ऑफ स्ट्रीट क्लब असं स्ट्रीट सीन्स आहे. आणि ना तिथे मध्ये एक आम्ही का शॉपमध्ये गेलो होतो, एकाला का विचारलं तो बोलला इथे प्रत्येक कोणताही क्लबमध्ये एंट्री फ्री आहे. म्हणजे एकदम भारी सीन आहे. एंट्री पण फ्री आहे भाई, प्लस तुम्हाला फ्रीमध्ये सगळं बघायला भेटतं. पोलंडमध्ये पैसे देऊन बघायचं तर काय कुठे खायचंय? तुम्ही बघत पण नाही, भूक लागली आहे. आम्ही हे सगळं बघू की खायचं बघू भाई. नजारा वेगळा बघून पोट भरलंय पोरांचं. हे जरा जास्तच आहे. थँक्यू व्हेरी मच. शी वास आला बघ. इथून सगळीकडून मला फक्त नाही माहिती का, मला सर्दी फक्त आपल्याला रूमच्या इथे गॅसचा वास आला. हा तिथे तो मला ओपन. इथे मी चालतो ना म्हणजे प्लेन पासून ते इथपर्यंत फक्त रूम एक आपला एरिया सोडला तर छाट काय एक वास नाही काय नाही. मला सांगे मला सर्दी आहे ना. इथली नाईट लाईफ कशी आहे ते आमच्यापेक्षा बेटर पोरं सांगू शकतात. ते बघा व्हिडिओमध्ये त्यांना इथे सगळं भेटते. व्हिडिओमध्ये पण मिळते आणि लाईव्ह पण मिळते आणि आज जायची पण गरज नाही, उभ्या उभ्या दिसतंय. हे लोक वाचले. खूप डेंजर नाईट लाईफ आहे, चांगली नाईट लाईफ आहे. सिद्धी बोलते एक्सपिरियन्स की तुझा परत नाईट येऊया. लाईफचा एक्सपिरियन्स कसा आहे इथे? चांगलं आहे. पोरांना खूप जास्त चांगलं आहे. पोलीसाठी एवढं काय नाही. ते बघ पोरींसाठी काय आहे ते बघ. ती झाली आहे. पोलंड, तू पोलंडचा पण नाईट लाईफ एक्सप्लोर केलाय मी तर काय नाही बाई, एवढंच माझं नाव इथला खराब इथला करतायत इथला बाई. हा. उभा बघ कुठे. ते बाई कोइन्सिडेंस आहे बाई. तुला करायला मुद्दा इथे उभं केलं. खोटं ना करू फुटेज. नाही पण कसा आहे तुझा नाईट लाईफचा एक्सपिरियन्स कसा आहे? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. काकी बघा काय करताय इथे येऊन. ये जवानी है दीवानी. No, that one which one you have in your hand. You showed me your. Okay. Shiva's tattoo? You believe in Shiva? She's like. You love India? You ever been here? To India? Maybe another time, another time. Not now. Okay. But it's coming soon. Nice. What do you like most about India? The culture? Okay. Nice. Fish or Yeah, sorry, yeah. risotto, fish, seafood, and जायचं काहीच इथे मग. फूड एक्सप्लोअर करतोय. भूक लागली कारण आम्ही आज खाऊन आता वेगवेगळे रेस्टॉरंट ट्राय केले. तर आता इथे जातो. Yeah, sure, it's fine. चेअरवरच आहे वाटतं. आणि जाम भूक लागले. काहीच नाही खाल्लेलं. इव्हन त्या फ्लाईटमध्ये पण काय नाही खाल्लं. आणि वर्किंग असल्यामुळे दुपारी पण काय नाही खाल्लं. आता आता खाण्याचा जुगाड. हे आपलं जेवण आलंय. की टेस्ट. ऑइल ऑइल लागतंय ना, प्रॉपर चिली ऑइल. छान आहे का?
मी सांगतो हा. जर मी कोणाला पर्सनली कॉल करतो, ठीक आहे, इंग्लिश मध्ये नाही बोलताना, तर उद्या मॉर्निंगची जेवढी ट्रिप आहे तेवढे पैसे मला, समज मी एक्झाम्पल मी हिला कॉल करतो, ठीक आहे, इंग्लिश नाही बोलताना, ठीक आहे, तर ही मला 146 ब्लिक करा जागेवर, म्हणजे माझी ट्रिप इन शॉर्ट फ्री. पण तुलाच आमचा काय फायदा? ओके, हा. समज तुम्ही लोकांनी मला कॉट केला, ज्यांनी मला, समज मला ह्याने कॉट केला, तर ह्याचे पैसे मी देणार ह्याला 146 ह्याचे फ्री, ठीक आहे, इझी पीझी. यानंतर तू बोलेला की मी खाल्ल्यानंतर, त्याच्यानंतर तूच बोलला 5 शब्द. आता तूच पैसे भर. आता तू खाल्ल्यानंतर नाही खाल्ल्याचं मिनिंग काय असतं? गिळल्यावर. किंवा गिळा नाही. शी. सिद्धी कॉटिन 4K. इंग्लिश ओव्हर. One simple question, what's the name? इंग्लिश 100% मॅक्स लेवल. What Vidhi? Explain. Sorry? Vidhi Patil. And where are we now? Romania. Sir in one word. What are you doing here? Eating. डान्स. Right now. Visa interview चालू आहे. न्यू. One more person. Visa interview चालू आहे. भाई लकी था मेरे पास नहीं इतने What are you पैसे. eating now? Describe me a dish. Yes. What it is? Ingredient with ingredients. Yeah, obviously. Okay. ब्रेड It's है. a bruschetta. Sorry? With seeded bread. Sorry? It's bruschetta. What is bruschetta? I don't know. I don't know. I'll tell you. नवड्या. It's a bread. हे विचार रहा है. Sorry? It's a seeded bread. It has avocado. Secret where? Seeded. Seed. Which seeds? Weed. I guess it has sesame, then Sesame? flax seeds. I don't know. I know how is sesame, but it doesn't look black in the bread. It's not It's sesame. white sesame. Ah, there is black one also. Racist. Yeah. Yeah. You are saying as if she is white. I'm brown. Let's hear. Yellow. Let's hear. Yellow. Let's hear it from Lakita. No, I'm done with my English. She's so My So English is from her done. last conversation, what she said to me. Yes. Yeah, you are. Yes. English close today. English. Who speaks good Sahil, English? Sahil. Sai? Is it you? It's not me, it's Prasad. Prasad. Okay. Prasad from Dubai. Okay. You guys. I have something in my hand. Okay. I don't know what it is in English. तुला हिंदी पण माहिती ना लवड्या ते काय. Tell me what it is. It's bacon. Pepper. Looks मिरची आहे. like size balls. Okay, whoever spelled this word, will have 50% discount. Aha, okay. And if that guy, if he tried and if he failed, he will pay more. Okay, Colonel. No. He will not pay more. He will pay the entire bill. And that bill. Okay, Colonel. Spell Colonel. COM. You tried? Double pay. You tried? What? You tried or not? Hello. I am tired. Colonel. Whoever spelled this word, Colonel. आता मला सांग तिथे Colonel. तिच्या He's caught. He caught in jail. He English. He Marathi Hindi. He Hindustani. हे जे रेस्टॉरंट आहे ना तिथे आम्ही जेवायला गेलो होतो आणि खूप मस्त जेवण होतं. ऑथेंटिक रोमेनियन क्युझिन आम्ही ट्राय केलं. इथे आमच्या फ्रेंड्सनी चिकन आणि लॅम मध्ये पण खूप सारे ऑप्शन्स खाल्ले आणि आम्ही रिंकी व्हेज खातो तर आम्ही मार्गेरिटा आणि व्हेजिटेरियन पिझ्झा वगैरे ते सगळं ऑर्डर केलं होतं पण ते सुद्धा खूप टेस्टी होतं. आणि इथली करन्सी जी आहे IRUL
कोणती करन्सी आहे? ओके, जी पण करन्सी आहे मी खाली लावीन डिस्क्रिप्शन मध्ये. आणि त्या करन्सी मध्ये आम्हाला पर पर्सन काहीतरी 40-50 वगैरे पडलं बिल. सो इट वॉज गुड. आणि आता आम्ही थोडं पार्टी करायला चाललोय.